ऋषी आपल्याबरोबर महापौर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया का त्यांचं काय मत ह्या पुन्हा ब्लास्ट संदर्भात. सर, एकंदरीतच MIDC नेहमी असे ब्लास्ट होत असतात, महापौर म्हणून काय करणार? MIDC डोंबिवली विभागात महानगरपालिकेमध्ये आल्यापासून जवळजवळ 3 वेळा असा प्रकार घडलेला आहे. आणि शेवटी कारखान्यांची जी सुरक्षा आहे याच्यामध्ये कुठे दिरंगाई होते का, दुर्लक्ष होतंय का, याची पण चौकशी करावी लागेल. कारण या MIDC भागाला निवासी भागाने पूर्णपणे वेढलेला आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने नागरिकांच्या सुरक्षेचा, रहिवासाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. आणि ज्या यंत्रणा आहेत की MIDCचे सिक्युरिटी चेक करणं, फायरचे बॉयलर तपासणं, त्यांच्या कारखान्यातल्या ज्या ज्या काही केमिकल्सचा स्टॉक आहे ते तपासणं, या कामाकरता राज्य शासनाने विशेष यंत्रणा नेमावी. प्रदूषणाचा मुद्दा याच्याबरोबर आहेच, परंतु त्याच्या भर देण्यापेक्षा ह्या आगी लागण्याचा जो प्रकार, कारण आज ज्या कंपनीमध्ये आग लागली, स्फोट झाला, त्याच्या समोरच्या कंपन्यांमधले जे वर्कर्स होते त्यांनाही त्रास झाला, आजूबाजूच्या लोकांना, रहिवाशांना त्या गॅसचा, केमिकलचा त्रास झाला. त्यामुळे पुढे भविष्यात इथे मोठी दुर्घटना होऊ शकते. आम्ही महानगरपालिका स्तरावर राज्य शासनाकडे याची विशेष ऑडिट करावं या सुरक्षेचं, आणि या MIDCने यांच्यावर बंधनं घालावीत अशी मागणी करणार आहोत. नक्कीच सर, पालकमंत्री आपल्या पालकमंत्र्यांकडून काय मदत घेणं काय या संदर्भात, कारण की मोठा विषय आहे खरं म्हणजे, खूप आणि बाजूला रेसिडेंटल एरिया आहे. मंत्री महोदयांकडे हा विषय त्यांनी याच्या आधी पण चर्चेला घेतला, परंतु दुर्दैवाने जे घडलंय की इथे MIDCचं सेटअप आधी झालं आणि आजूबाजूला नंतर निवासी भाग पण जवळच दिला गेला. शिवाय डोंबिवली जे पश्चिमेचा भाग आहे तो आता ह्या सगळा बिलकुल याला टच झालेला आहे. आजूबाजूच्या ग्रामपंचायत हद्दीतली नागरिक संख्या वाढली आणि त्यामुळे हे सगळे विषय आता ऐरणीवर आलेले आहे. आणि मग कारखान्यातल्या सुरक्षेकडे थोडा जरी कानाडोळा झाला तर मग असे प्रकार घडतात. त्यामुळे हा आजचा प्रकार घडलाय. तर पालकमंत्री महोदय पण आता स्वतः सुद्धा जे इथे येत आहेत त्यांनी फोनवरून सर्व यंत्रणांचा काय चाललंय त्याचा आढावा घेतला. माझ्याकडून कल्पना घेतली. आज खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत, सुभाष भोईर आहेत, आमदार रवी चव्हाण पण आहेत इथे. आम्ही महापालिकेचे सर्व यंत्रणा आहे, परंतु जी वस्तुस्थिती आहे ती निश्चित आहेच. या केमिकलचा साठा आणि या केमिकल कंपन्यांवर निश्चितपणे आम्हाला सुरक्षेचा विषय घेऊन एकदा तोडगा काढायला. जखमी आहेत किंवा मृत्युमुखी जे काय पडले असतील त्यांना काय मदतीचा हात किंवा मग त्यांच्यासाठी काय प्रयत्न करणार? महानगरपालिका स्तरावर तर आम्हाला आता काही तशी घोषणा करता येणार नाही, परंतु MIDC आहे, औद्योगिक मंडळ आहे, त्यांच्याकडून शासनाकडून निश्चितपणे त्यांना मदत मिळावी. मृत्युमुखी जे पडलेत त्यांना, त्यांच्या नातेवाईकांना, आणि जखमींना देखील उपचार जे आहे करतायत ते फ्री ऑफ कॉस्ट उपचार व्हावेत यासाठी निश्चित आपण प्रयत्न करणार आणि त्यांना मदत मिळवून देणार. एक शेवटचा प्रश्न आहे सर, का हे अवैधरित्या जे केमिकल्स कंपन्या टाकतात, कारण ते प्रकार वाढत चाललेत MIDC परिसरामध्ये, त्याचे लायसन्स नसतं, कामगारांचं काही ठाव ठिकाण नसतो आणि सर्रास याच्या आधी ब्लास्ट झाला होता, टाकीचा ब्लास्ट झाला, त्यात 4-5 कामगार मृत्युमुखी पडले होते. असे ब्लास्ट होत असतात. अवैधरित्या जे केमिकल कंपनी स्थापन करतात किंवा अशा ज्या कंपनी पुढे येतात त्याच्यावरती काय कारवाईची मागणी करणार का? निश्चितपणे याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. याच्यावर तातडीने त्यांचा स्टॉकची किती परमिशन आहे, त्याच्यापेक्षा जास्त स्टॉक्स करतात का, तिथे कामगार कुठले एम्प्लॉईड आहेत, ते स्किल्ड कामगार आहेत का. शेवटी हे अकुशल कामगार भरून जेव्हा केमिकलचं काम करायला जातात त्यावेळी असे प्रकार हे घडत असतात आणि याचा फटका नागरिकांना बसत असतो. त्यामुळे निश्चित याची मागणी करणार आम्ही आणि याच्यावर ठोस कारवाई करायला लावणार. नक्कीच ऋषी, तू ऐकलेलं आहेस का, सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो येतो अवैधरित्या अशा प्रकारे केमिकल कंपनी बनणं, तयार होणं, त्याचा काही ठाव ठिकाण नसतो, काही हिशोब नसतो आणि अशा वेळी मग असे ब्लास्ट होत असतात. काही नॉर्म्स आहेत, ते नॉर्म्स पाळणं गरजेचं आहे, ते नॉर्म्स पाळत नाहीत म्हणून असे प्रकार सर्रास समोर येत आहेत. ऋषी, झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.